आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरी नव्हती. डॉक्टर म्हणाले हे सगळं स्ट्रेसमुळे झालेलं आहे आणि आता मी पूर्वीसारखा तरुण राहिलेला नाहीये. मन कितीही धाव घेत असलं ना तरी सुद्धा शेवटी शरीर थकतं आणि मग ते मागे पडतं. तेव्हा आज मी माझ्या खांद्यावरची जबाबदारी तरुण खांद्यावर टाकून नव्या रक्ताला पक्षाच्या नेतृत्वाची संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या पत्रकार मित्रांनो, माझ्या त्या निर्णयाचा एक भाग म्हणून मी आमच्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी आपले तरुण तडफदार नेते सुजित सरपोतदार यांची निवड केली आहे. सुजित सरपोतदार. काय? सुजित सरपोतदार? धन्यवाद. सुजित सर, सर्वप्रथम तुमचे युवा प्रदेशाध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन. पण तुम्हाला हे अपेक्षित होतं? हो का? तुला नव्हतं? खरं सांगायचं तर नाही. पक्षातील कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार मणी सरांच्या नावाची चर्चा झाली होती. नाही, बरोबर आहे. माझी स्वतःची अशी इच्छा होती की हे पद मणीलाच मिळावं. पण नंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अचानक माझं नाव समोर आलं आणि मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांनाच सांगायची. माझं नाव सगळ्यात आधी पुढे करणारी व्यक्ती होती मणी. काय मणी? हा, अगदी बरोबर. हे बघा, हा निर्णय सर्वानुमते घेतला गेलाय आणि सुजित साहेब या पदाला न्याय देतील यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, खात्री आहे आणि पूर्ण पाठिंबा सुद्धा आहे. ओके, पण ह्या आधी सुजित सरपोतदार राजकारणात कधीच ऍक्टिव्ह नव्हते. मग हा निर्णय का? गुड क्वेश्चन, बट रॉंग इन्फॉर्मेशन. तुमचं नाव जेसी, राईट? तुमचं न्यूज चॅनल CNT TV न्यूज. करेक्ट. ओके. काय ज्युनियर पत्रकारांना चुकीचे प्रश्न विचारण्याची मुभा द्यायलाच हवी, बरोबर आहे? नाहीतर त्यांची ग्रोथ कशी होणार? तुम्हाला प्रश्न विचारायला सिनियर येतात आमचे, पण आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्याल का तुम्ही प्लीज? या आधी पक्षात असताना मी किती कार्यरत होतो, कसा कार्यरत होतो, या गोष्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्तम ठाऊक होत्या. फक्त याआधी त्या गोष्टी कधी बाहेर आल्या नाहीत, कारण तशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती. आपण जे काम करत असतो त्याचा दिखावा करू नये या मताचा मी आहे. पण आज आत्ता या क्षणी जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांसमोर आलो. तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित, तुम्ही तुमच्या सिनियर सोबत बोलून घ्या. वाव, नाईस आन्सर. जेसी, तुझा प्रश्न चुकलाच. ज्युनियर आहे, माझीच ज्युनियर आहे. मी करेक्ट कार्यक्रम करतो. आय मीन करेक्ट प्रश्न विचारतो. तर सुजित सरपोतदार साहेब, स्वानंदीची केस आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तुम्ही त्या केसमध्ये संशयितही होतात आणि जेलमध्येही होतात. त्याचं पुढे काय झालं एक्झॅक्टली? आणि बलात्काराचा संशय असलेल्या व्यक्तीने युवा प्रदेशाध्यक्ष या पदावर बसावं का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?
उद्या ते स्वानंदी केस बद्दल तुला विचारून उकसवण्याचा प्रयत्न करतील, पण तू आधीच प्रिपेअर राहा, डोक्याने शांत राहा. ओके? नाही राहत डोकं शांत माझं. फालतू प्रश्न विचारतात, दरवेळेला कॉर्नर करतात. कसं डोकं शांत राहणार? एवढा राग येतो ना त्यांचा, असं वाटत. यालाच तर पेशन्स म्हणतात सुजित. ते तुला विचारतील, तू स्वानंदीच्या केसमध्ये संशयित होतास, तुला अरेस्ट झाली होती आणि हे प्रकरण दाबण्यासाठी तू राजकारणात येतोयस का, असा प्रश्न ते तुला विचारतील. त्यांना काय विचारायचंय हे आधी समजून घे. त्यांचा रोग कुठे आहे, त्यांना काय सिद्ध करू पाहायचंय हे समजून घे, मग उत्तर दे. आणि जर तुझी काहीच चूक नाहीये तर मग बिंदास बोलायचं. हे बघा, तुमची काहीतरी गफलत होतीये. गफलत होते. खूपच छान आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. आपलं नाव? सरपोतदार साहेबांना विचारा की, ते सांगतील ना. एडिटर इन चीफ महेश मानकामे. नमस्कार साहेब. नमस्कार मानकामे साहेब. म्हणे खुर्ची लाव पुढे. हा. अहो नाही, ज्युनियर्स ना बसू दे ना पुढे. सो मिस्टर मानकामे, मला मान्य आहे की स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून मला पोलिसांनी अटक केली होती चौकशीसाठी. काय पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत होती आणि मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना कोऑपरेट करण्याचं माझं कर्तव्य बजावत होतो. त्यावेळेला माझ्याबरोबर इतरांनाही अटक झाली होती त्या केसमध्ये चौकशीसाठी. संशयित आणि गुन्हेगार यामध्ये फरक असतो ना मानकामे. चौकशी दरम्यान माझ्याबद्दल काहीच पुरावा त्यांना सापडला नाही. त्यावेळेला माझी निर्दोष सुटका झाली. आणि राहिला प्रश्न स्वानंदीचा. स्वानंदी आमच्या घरातील एक महत्वाची सदस्य आहे आता, माझ्या वहिनीसारखी. हो, पण स्वानंदीचा गुन्हेगार पकडला जावा अशी आम्हा सगळ्यांचीच मनापासून इच्छा आहे. आणि तो गुन्हेगार पकडला जाण्यासाठी जी काही मदत करावी लागेल ती करण्यासाठी फक्त मी नाही, आमचं पूर्ण कुटुंब सदैव तत्पर असणार आहे. आय होप मिस्टर मानकामे तुमच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलंय. शाबास. पण गुन्हेगार शोधायला गृह खातं काय प्रयत्न करतंय? मित्रा, मला असं वाटतं की हा प्रश्न तो कमिशनर साहेबांना विचारायला हवा. ते त्याचं जास्त योग्य पद्धतीने उत्तर देतील. मी आमच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देणं उचित ठरणार नाही. स्वानंदी, ते जे काही चाललंय त्याचं टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. म्हणजे तुम्हाला